मी तर सांगेल गाडी बंगला पैसा या गोष्टी आपल्या प्रारब्धाने मिळत असतात आणि नवे नवे या गोष्टी आपल्याला आवडतात। पण मी तुम्हाला सांगून जाईल संसारातल्या गोष्टीची आवड ही मर्यादित काळापुरती आहे। तुम्हाला कोण आवडते? सांग लवकर, कोण आवडते तुम्हाला? मम्मी आवडतेत का पप्पा? दोघं। आता जे लईच टॅलेंटेड ते असं दोघं सांगतात, पण सामान्य लगेच सांगून जातात आई आवडते। आपण लगेच काय सांगून जातो? आई आवडते। मग लहानपणी मुलगा काय करत असतो? त्याला जास्त आई आवडते। आता पप्पान काय केलेलं असते त्याचं त्यालाच माहित आहे का नाही, पण आई आवडते असं म्हणत असतो। मग शाळेतून आला का आई कुठे, खेळून आला का आई कुठे, बाहेरून आला का आई कुठे, कुठूनही येऊ द्या आई कुठे आई कुठे आई कुठे म्हणणारा पोरगा जेव्हा 24-25 वर्षाचा होतो तेव्हा काय म्हणतो? आईलाच विचारतो आई तुम्ही म्हणत होता का नाही? विसरला, चला आता विठ्ठल आणि म्हणून या गोष्टी आपल्या प्रारब्धाने मिळतात। या गोष्टी आवडणं साहजिकच आहे, पण त्या गोष्टीची आवड ही काही काळापुरती आहे। म्हणून संत सांगतात भगवंताचं रूप आम्हाला कायमस्वरूपी आवडतं आणि आपल्याला सुद्धा तेच आवडलं पाहिजे। मग भक्ती करताना दोन प्रकारची भक्ती, एक बाह्य रंगानं आणि दुसरं म्हणजे अंतरंगानं। आता अंतरंगाची भक्ती कशी? मोठा गंध ओढणं, मोठ्या माळा घालणं, हे आपली बाह्य रंगाची भक्ती झाली। आणि भगवंताला वारकरी संप्रदायामध्ये बाह्य रंगाला महत्व नाही, पण माणसाचा एक स्वभाव आहे, माणूस दिसण्यावर जातो, पण दिसतं तसं नसतं, म्हणून तर जग फसतं। दिसण्यावर कधीच जायचं नाही। ऊस डोंगा परी रस नाही डोंगा, काय भुललासी वरलिया रंगा, वरच्या रंगाला कधीच भुलून जायचं नाही। भगवंताला अंतरंगातली भक्ती आवडते। घेतो अंतरीची गोडी पाहे जोडी भावाची, ती भक्ती करत असताना शुद्ध भावानं भक्ती केली पाहिजे। मनातला भाव कसा पाहिजे? शुद्ध। आणि तो भगवंत इतका उदार आहे, तुम्ही फक्त शुद्ध भावानं थोडी जरी भक्ती केली ना, तो काहीही तुम्ही मागा, नवे नवे मागायची गरजच पडत नाही। न सांगता तुम्हा कळो येते अंतर, विश्वी विश्वंभर परिहार चिन लगे। तो भगवंत इतका उदार आहे, इतका उदार आहे। अहो मुठभर पोहे मागणाऱ्याला मुठभर पोहे घेऊन भगवंत इतका उदार आहे, मुठभर पोहेवर अख्खा गाव सोन्याचा दिला। मग त्याला तुमच्या पैशाची तुमच्या सोन्याची कशाचीच अपेक्षा नाही। फक्त शुद्ध भावानं शुद्ध अंतरंगानं भक्ती करायची आणि भक्ती साधी सुधी लहान नाही, थोर भक्ती देवाला आवडते। थोर म्हणजे मोठी भक्ती। मग आता ती भक्ती करायची म्हटल्यानंतर तुमचा माझा जो संसार मध्ये येतो, तो संसार कुठं सोडायचा? संसार सोडा म्हणून कुठल्याही संतांनी सांगितलं नाही। संसाराची फक्त माया काढायची। मग ती माया कशी काढायची? सप्ताह वर्षातनं किती वेळा असतोय? एकदाच। किती दिवसाचा असतोय? 7 दिवसाचा। मग संसार न सोडता 7 दिवसाचा जरी झाला उपवासी, कीर्तनासी टाकू नये। फुटो हे मस्तक तुटो हे शरीर, नामाचा गजर सोडू नये। वर्षातून 7 दिवस काहीही होऊ द्या, पण भगवंताचं नामचिंतन मात्र सोडायचं नाही। फक्त 7 दिवसापुरती संसाराची माया आपण काय करायची आहे? संसार न सोडता संसाराची माया बाजूला ठेवायची। मग कसं करायचं? संसार करायचा पण दिसायचं। मग कसं? हे असं कसं आहे? संतांनी सांगितलं संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे, संसारी असावे असोनी नसावे। भजन करावे वेळोवेळा वेळोवेळा, भजन करावे वेळोवेळा
असावे, संसारी असावे, आतोनी नसावे, संसारी असावे, आतोनी नसावे. आणि म्हणून संसारात राहायचं पण दिसायचं घार आकाशामध्ये हिंडत असते, पण तिचं चित्त कुठं असतं? घार हिंडते आकाशी, चित्त तिचे पिलापाशी. तसं राहायचं संसारात, पण चित्त कुठं पाहिजे? भगवंताजवळ. आणि ज्याच्या चित्तात भगवंताचं नामच नाही, चित्त नाही नामी तरी ते व्यर्थ. नामासी विमुख तो नर पापिया, हरिविन धावया न पावे कोणी. ज्याच्या चित्तात भगवंताचं नामचिंतन नाही, तो माणूस म्हणून जन्माला येऊन सुद्धा व्यर्थ आहे. कारण कसं आहे सांगू का? एक तर तुम्ही आम्ही भाग्यवान आहे, माणसाच्या जन्माला आलोय. मागून सुद्धा माणसाचा देह मिळत नाही. आता एवढं सुंदर सप्ताह चालूय, स्वर्गातल्या लोकांना वाटतंय देवा अहो डोंगरावर म्हणले तिथं काय सुंदर सप्ताह चालूय, म्हणले काय मोठ्या पंक्ती असतात, म्हणले आम्हाला जाऊ द्या की बघायला. पण आता एकदा निघून गेलेली वेळ परत येत. निवडणुका झाल्यावर प्रचार करून उपयोग आहे का? नाही. बस पुढे गेल्यावर मागणं हात करून उपयोग आहे का? नाही. मग जोपर्यंत आहे तोपर्यंत नुसता वरण भात खायचा आणि कडणी मंडपाच्या निघून जायचा. आणि आता वर गेल्यावर म्हणतोय देवा मला जाऊ द्या ना, खाली कीर्तन चालूय बघायला. उपयोग आहे का? मागून सुद्धा मिळत नाही. माणसाला एकतर एक एक योनी कोटी कोटी फेरा, मग लागे वारा मनुष्य देहाचा. आणि माणसाच्या पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. याची 3 कारणं आहेत. एक म्हणजे पाप पुण्य. पाप पुण्य करुणी जन्मा येतो प्राणी, नरदेहा येऊन हानी केली. दुसरे म्हणजे वासना, जन्म घेणे लागे वासनेच्या संगे. आणि तिसरी गोष्ट कर्म, माणसाचं कर्म. या 3 गोष्टीमुळे माणसाला पुन्हा पुन्हा जन्माला यावं लागतं. किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित. आणि म्हणून पुन्हा पुन्हा जन्माला येणं, पुन्हा पुन्हा मरणं, याचं नाव संसार आहे. पण तुम्ही आम्ही संसार कशाला म्हणतो? बायका पोरं घर दार याला आपण संसाराचं नाव दिलं. पण खरा संसार तर कुठला आहे? पुन्हा पुन्हा जन्माला यायचं आणि पुन्हा पुन्हा मरायचं. मग माणूस म्हणून जन्माला आल्यानंतर आपलं कर्तव्य की आयुष्यभर आपण भजन करायचं. कारण का? माणूस जेवणाशिवाय किती दिवस जगू शकतो? 21 दिवस. त्याच्या पुढे जगू शकत नाही. म्हणजे माणसाला जेवणाची आवश्यकता. तुम्ही सगळेजण जेवलाय ना, मग असं जेवण नाही केल्यासारखं कसं काय बसलाय? का नुसतं वरण भातच होतं? भरपूर जेवण केलंय ना, मग ताट बसायचं असतं कीर्तनात, विठ्ठल विठ्ठल जैसे शरीर के लिए भोजन आवश्यक है, वैसे आत्मा के लिए भजन आवश्यक है. आणि म्हणून आपण या शरीरासाठी, या आत्म्याच्या सुखासाठी भजन करायचं आहे. कारण एकदा जर वेळ निघून गेली तर ती वेळ परत येईल का नाही आपण सांगू शकत नाही. पाप पुण्य ही साधू संतांच्या जवळ नाही, वासनाही नाही आणि कर्माचा तर काही विषयच नाही. त्यामुळे साधू संतांचं कसं आहे, ते कधीही अवतार घेऊ शकतात आणि कधीही जाऊ शकतात. तसं माणसाचं नाही. माणसाला या 3 गोष्टीमुळं, कितीही मोठा असू द्या माणूस, राजा असू द्या नाहीतर कोणही असू द्या, गरीब असो श्रीमंत असो, प्रत्येकाला त्याचं कर्म हे भोगावंच लागतं. कारण माणूस हा कर्मामध्ये बांधलेले. अहो देवादिकांच्या बापाला सुद्धा त्यांचं कर्म चुकलं नाही. तुम्ही आम्ही तर सामान्य माणूस आहे. आणि कसे बघा, पहिला काळ होता बापानं करायचं पोरानं फेडायचं. नंतरचा काळ आला ह्या हातान करायचं ह्या हातान फेडायचं. आता कसं माहितीये का, इथंच करायचं आणि इथंच फेडायचंय. मग आता तुम्ही जर इथं टाळाटाळ केली, येऊन नुसतं खाऊन बसला, तर तुमच्या कर्माचं फळ तुम्हाला इथंच फेडायचं आहे. त्याला माफी नाही. म्हणून तुकोबरे सांगतात भक्ती थोडीच करा, पण संसार न सोडता संसारावरची माया फक्त बाजूला काढा आणि भगवंतानं जसं ठेवलंय तसं राहायला शिकलं पाहिजे. संकल्पावी माया संसाराची. मग आता संसारात नुसतं बसून चालतंय का? नाही. तुम्ही म्हणणार महाराज तुम्ही सांगताय
तुम्हाला सांगते माणसांची पद्धत, असं पुढं बसतेत महाराजाच्या आणि माना वगैरे डोलवाऊन मस्त ऐकतेत बर का. आता महाराज तुम्हाला मी तसं काय म्हणत नाही, हा काय काय असतात, हा मग असं बरोबर आहे असं ऍक्शन करून ऐकते. आणि तुम्हाला सांगते कीर्तन सुटलं का मंडपाच्या बाहेर निघाले का खिशातनं माल काढलाच घेतलाच हातात. आता ती ऍक्शन काही जमत नाही आपल्याला. हा आणि मग चोळायला वगैरे चालू करणार. काय म्हणले सांगतच असते म्हणले, ती काय फुकट सांगते ती होय. आपलं पैसे दिले म्हणून त्यांचं सांगायचं का आहे, आपण काय त्यांचं सगळंच ऐकायचं असते का, होय होय म्हणायचं असतंय म्हणले, ती सांगतच असते आपलं. पण आपण आपल्याला जे वाटतंय ते, म्हणजे ही लोकांची पद्धत झालेली आहे. आता आम्हीही म्हणत नाही की तुम्ही आमचं सगळंच ऐका, ऐकावे जनाचे करावे मनाचे. आपण आपल्याला भगवंताने स्वतंत्र असं मन दिले, पण त्या मनाला सांगितलं पाहिजे आपण, ऐक रे मना तुझ्या स्वहिताच्या खुणा, पंढरीचा राणा मना माझी स्मरावा. आपल्या मनाला आपण उपदेश केला पाहिजे की आपल्या हिताचंच आपल्याला आवडलं पाहिजे. आणि म्हणून तुकोबराय सांगतात की भक्ती थोडी करा परंतु संसार न सोडता. संसारातली कामं आहेत तुम्हाला मान्य आहे, पण मला सांगा आता संसारात करत असताना तुम्ही संसार करताय पण देवाचं नाव घ्यायला वेगळा वेळ द्यावा लागत नाही. तुम्ही स्वयंपाक करताय का सगळेजण, हा किती टायमाला करता स्वयंपाक, हा 3 का 2? तुमच्या बोलण्यावर तर तुम्ही करतच नाही वाटायला. तुमच्याकडे दिले का ते का नाही ना, येईल काय दिवसाला. हा स्वयंपाक किती वेळा करताय, 2 वेळा. आता 2 वेळाचा स्वयंपाक करताना किती वेळ लागतोय, हा अंदाजे सांगा. 1 तास का. आता ताई तुमच्यासारख्या फास्ट असणाऱ्यांना 1 तास, जरा स्लो मोशन असणाऱ्यांना 2 तास धरा. मग आता 2 टायमाचा स्वयंपाक करायला 2 तास, सकाळी 1 तास संध्याकाळी 1 तास. स्वयंपाक करताना हाताला काम आहे का, मोठ्यानं सांगायचं, हाताला काम आहे का, होय. डोळ्याला काम आहे का, तरीच तुम्ही बोल नाही, त्यांनाच मी मग काम दिले वाटतं, आहे का नाही. डोळ्याला काम आहे का, आहे. कानाला काम आहे का, आहे. नाकाला काम आहे का, निम तर तेच आहे म्हणा. हा पायाला काम आहे का, होय. 2 तासाचा स्वयंपाक करताना हाताला काम आहे, डोळ्याला काम आहे, नाकाला काम आहे, कानाला काम आहे, पायालाही काम आहे, तोंडाला काम आहे का, कामामध्ये काम काही म्हणा राम राम, जाईल भवश्रम सुख होईल दुःख. कामामध्ये काम काही म्हणा राम राम, हे जाईल भवश्रम काही राम मग 2 तास तोंडाला काम नसते, पण ह्यांचं 2 तास तोंड बंद असते का, असते का, भे लागलाय काय सांगा की, असते का बंद नाही. मग व्यर्थ बडबड करण्यापेक्षा अनंत वाचाळ बरळती बरळ, त्या कैसा गोपाळ पावे हरी. उगाच 2 तास काम सोडून नाही बर का, काम करत करत व्यर्थ बडबड करण्यापेक्षा कामामध्ये काम. काही म्हणा राम राम, जाईल हा भवश्रम सुख होईल दुःखाचे. आणि असं काम करत करतच, संसार करत करतच, संसार न सोडता संसाराची माया सोडून केलेली भक्ती देवाला आवडते. करत असताना कशाची अपेक्षा धरायची नाही. नवे नवे माणूस म्हणून जीवन जगत असताना सुद्धा माणसाला कुठल्याच गोष्टीची आशा धरायची नाही.
कुठल्याच गोष्टीची अपेक्षा धरायची नाही. आज प्रत्येक माणूस दुःखी दिसतो, सगळं असून सुद्धा दुःखी दिसतोय. त्या दुःखाचं कारणच आहे माणसाची आशा. आणि म्हणून कमीत कमी परमार्थ तरी करत असताना गेले आशा पाश निवारोणी, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता. पण माणूस असा व्यक्ती आहे की कितीही असू द्या, नवे नवे तो वर जरी चालला तरी सुद्धा त्याची आशा नावाची गोष्ट संपत. आणि या आशेमुळं आज प्रत्येक जण सगळं असून सुद्धा काय आहे, जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. राजा दुखिया प्रजा दुखिया, राजा दुखिया प्रजा दुखिया, सुखिया कोई नहीं रे. जो देखे सो दुखिया बाबा, सुखिया कोई नहीं रे. कोणीतरी मला इथं बसलेल्या पैकी ठामपणे सांगू शकतोय का मी सुखी आहे? हात वर करा बरं. मी सुखी आहे, ठामपणे हात वर करून सांगायचं. कोणीच नाही? सगळे आहे का? बर. आता मी सुखी नाही आशाने हात वर करा बर. तुमचं होय पण नाही, नाही पण नाही. काय जेवायला आलं का नुसतं? मग सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, एक मुक्ती नाही केला, एक मुक्ती नाही केला. हिंदता तिच्या क्षण पावला, माया भेटीला जीव माझा, माया भेटीला जीव माझा, माया भेटीला जीव माझा, माया भेटीला जीव माझा. म्हणून आशा धरू नका. माणसाने आशा जर धरली तर माणसाचा सर्व सुखाच्या आशेत जन्म निघून जातो. पण सुख नावाची गोष्ट मिळत नाही. याचं कारणही सांगते तुम्हाला. माणूस जिथं सुख आहे तिथं कधी जात नाही, आणि जिथं सुख नाही तिथं गेल्याशिवाय राहत. आणि म्हणूनच माणसाला सुख मिळत नाही. सुख आहे संतांजवळ, आणि शोधतोय कुठं? आयुष्यभर संसारात. आयुष्य निघून गेलं तरी कसं सुख मिळेल? म्हणून आपल्या सुखाचा पत्ता चुकतोय, सुखाची जागा चुकते. म्हणून आपल्याला त्याचं फळ भेटत. जागा चुकली, पत्ता चुकला, फळ भेटेल का? चुकली यावर मग फिरा पडेल. एक उदाहरण सांगेल तुम्हाला बघा. जागा चुकली तर फळ कसं भेटेल? एकाच्या घरी असं दूध वगैरे भरपूर होतं आणि ते घरीच पेढे तयार करायचे. आणि मग त्यानं काय केलं, एके दिवशी बाजारला पेढे विकायला घेऊन गेला. आता पेढे इतके गोड होते आणि इतकी क्वालिटी होती की कुठं जरी विकायला गेला तरी ते पेढे काय व्हायचे, लगेच संपून जायचे. आणि एके दिवशी मग अलिबागच्या बाजारला तो आला. अलिबागच्या बाजारला आल्यानंतर त्याला यायला झाला उशीर, आणि अलिबागचा बाजार फुल्ल भरलेला होता. आता बाजारात काही एकाच प्रकारची लोक येतात का हो? हौशी गौशी नवशी, ज्याचा त्याचा व्यवसाय असतो. सगळे व्यवसाय करण्यासाठी सगळे लोक आलेले असतात. मग ज्याच्या त्याच्या पद्धतीने ते त्यांचा माल विकत असतात ओरडून, बरोबर आहे का नाही? मग तो पेढे विकायला घेऊन आला, पण त्याला जागाच मिळेना, कुठंच जागा मिळेना. बाजार सगळा फुल्ल भरलेला होता. आणि मग त्या बाजारामध्ये मुंग्याचं औषध विकणारी सुद्धा लोक आली होती. मग शेवटी अख्खा बाजार फिरून 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 त्याला त्या मुंग्यावाल्याच्या औषधाच्या जवळ जागा मिळाली. आता जागा मिळाली, पण सकाळपासून दुपारपासून एकही गिराईक येईना. मग विचार करू लागला, अरे माझं 15 मिनिटात माल संपणारा, अजून सुद्धा माल विकायला तयार नाही. कारण काय झालं बघा, आता हा पेढे विकायला बसला होता मुंग्यावाल्याच्या शेजारी.
मुंग्यावाल्याचा औषधवाला मोठा वडायचा, 10 रुपयाला घ्या, 10 रुपयाला घ्या, खाल्लं का मरते. आता मुंग्या ते औषध खाल्ल्यावर मुंग्या मरणारच. मग हा मोठ्यानं वडायचा आणि हा मोठ्यानं वडायचा, 40 रुपयाला किलो, 40 रुपयाला किलो, गोड गोड घ्या. पण असा परिणाम झाला की हा मोठ्यानं वडायचा, 40 रुपयाला किलो, गोड गोड घ्या, आणि ती मोठ्यानं वडायचा, खाल्लं का मरते, खाल्लं का मरते. आता कोण येईल का घ्यायला? नाही येणार. का असं झालं तर त्याची जागा चुकली. तसं आपण सुख शोधतोय कुठं? संसारात. पण सुखाची जागा कुठे? साधू संतांजवळ. मग आयुष्यभर संसारात सुख शोधलं तरी आपल्याला मिळणार नाही. म्हणून ते सुख पाहिजे असेल तर भगवंतानं जसं ठेवले तसं राहायला लागते. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. पण माणसाकड किती असल्यानंतर माणूस समाधानी असतोय? ज्याचा 4 मजली बंगला आहे त्याला सुद्धा गोळी खाल्ल्याशिवाय झोप लागत नाही. आहे का समाधान? नाही. पण एखादा गरीब असू द्या, चटणी भाकरी खातो, पण त्याला सुखानं का होईना, समाधान का होईना झोप लागते. मग असून सुद्धा समाधानी राहू शकत नाही, मग त्या असण्याला सुद्धा किंमत नाही. म्हणून त्यानं ठेवलंय तसं राहायचं. पण आजकाल देवानं जसं ठेवलंय तसं कोण राहत? आणि त्यानं जसं ठेवलंय तसं राहिलो असतो आपण तर पावडर लावली नसती, फेरन लवली लावली नसती. म्हणून काही जरी झालं त्यानं जसं ठेवलंय तसं राहायचं. कारण का? आपण काही जरी केलं, भक्ती केली. आता भक्ती करणं म्हणजे काय इथंच येणं, भगवे वस्त्र घालणं असं काही नाही. आता तुम्ही कामासाठी आलाय ना, तुम्ही जे काम करताय ते सत्य नीतीनं करणं म्हणजे सुद्धा तुमची भक्ती आहे. तुका म्हणे सत्य कर्मा भावे साय, गातलिया भय नरका जाणे. आणि भक्ती करणं कशासाठी करायचं तर हा एवढा सुंदर नरदेह भगवंताने त्यासाठी दिलेले. देवाने हा देह कशासाठी दिला? भजनासाठी दिला. पण आम्ही भोजन करूनच आमचं आयुष्य निघून चाललं, पण भजन नावाची गोष्ट अजून आम्हाला आठवली नाही. पण कसे देवाचं नाव मुखाला येण्यासाठी सुद्धा जन्मोजन्मीचं पुण्य असावं लागतं. आणि म्हणून भगवंताची कृपा व्हावी लागते. तेव्हा कुठं आपल्या मुखाला भजन येतं, आपल्या हातानं टाळी वाजवली जाते. आणि आता तुम्हा आम्हाला देवानं हात दिले, चांगलं तोंड दिलंय, तरी सुद्धा टाळी वाजवत नाही, देवाचं नाव घेत नाही. मग असं जर आपण केलं तर नाही तरी गेला जन्म वाया. अहो तुम्हा आम्हाला या देहाची किंमत कळायला तयार नाही. आपल्याला हात चांगले आहेत, पाय चांगले आहेत, औटात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औटात का मनुष्य देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया चुकते सोया ना कटवाना खोया. खाया पिया चुकते सोया ना कटवाना खोया. औटात का मानव देह अल्लाने तुझ दिया. औटात का मानव देह अल्लाने तुझ दिया. खाया पिया चुकते सोया ना माना खोया. खाया पिया चुकते सोया ना माना खोया. आणि पण एवढं सुंदर देऊन सुद्धा त्या देवाचं नाव घ्यायला आमचं आयुष्य निघून जातं. किती वर्षाचं आयुष्य आहे आपल्याला कलियुगात? आता पहिला काळ होता माणसाला लाख वर्षाचं आयुष्य होतं. पण कुठलीही गोष्ट असू द्या, आती झाले का त्याची माती झाल्याशिवाय राहत. मग लाख वर्षाचं आयुष्य दिलं माणसाला, लोक देवाच्या पुढं जायला सुद्धा तयार नाही. देव म्हणले जाऊ दे, यांना कुठं किंमत आहे, म्हणून देवाने 1 शून्य कमी केला. लाखातलं 1 शून्य कमी झाला. किती? 10,000 वर्षाचं माणसाला आयुष्य दिलं, तरी सुद्धा लोक देवाच्या पुढे जायला तयार नाही. देवानं अजून 1 शून्य कमी केला. 10,000 1 शून्य कमी केला. किती? 1,000 वर्षाचं आयुष्य माणसाला, तरी सुद्धा लोक देवाचं नाव घ्यायला सुद्धा तयार नाही. देव म्हणले जाऊ दे, एवढं देऊन सुद्धा यांना किंमत नाही, म्हणून देवानं अजून 1 शून्य कमी केला. आता कलियुगात किती वर्षाचं आयुष्य आहे?
किती वर्षाचा 100 अल्पायुष्य मानव देह अल्पायुष्य मानव देह शतगणिले ते अर्धरात्र काय शतगणिले ते अर्धरात्र काय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय मध्ये बालत्व पीडा रोग क्षय काय बदनाचे उरले ते पाय ग राम स्मरा आदी राम राम स्मरादी काय बदनाचे उरले ते पाय ग राम राम स्मरादी अल्प म्हणजे 100 वर्षाचं आयुष्य दिलंय माणसाला. किती वर्षाचं 100. मग आपण काय म्हणतोय 60-70 पर्यंत संसार करून घेऊया आणि 60-70च्या पुढं सप्त्याला जायला मोकळं. आता तुम्हाला माहितीये का 60-70 पर्यंत तुम्ही जाचाल याची गॅरंटी आहे का? क्या भरोसा है इस जिंदगी का साथ देती नहीं किसी का साथ देती नहीं किसी का क्या भरोसा है इस जिंदगी का क्या भरोसा है इस जिंदगी का. 60-70च्या पुढे करू म्हणते पण तिथपर्यंत जाईल का नाही याची गॅरंटी नाही. मग हे 100 कसे निघून जातात हे आपल्याला सुद्धा कळत आणि मग 100 निघून गेलं का आपलं सगळंच राहून जातं. देवाचं नाव घेतो म्हणत होता तुम्ही 100 निघून गेले तरी तुम्हाला जाग आली